आशाताईंची गाणी जेव्हा दुसरे गातात तेव्हा कळतं त्या किती मोठ्या आहेत. त्यांची गाणी गाताना आपल्याला कधीच कळत नाही, कारण ते इतकं एफर्टलेस असतं की असं वाटतं हा छान गाणं आहे, उत्तम गाणं आहे. परंतु जेव्हा दुसरे प्रयत्न करतात त्यावेळेला कळतं ते किती कठीण आहे. मी नेहमी ज्यावेळेला प्रभुकुंज यामधनं जातो, अर्ध्या डाव्या बाजूला दिदींचं घर आहे, उजव्या बाजूला आशाताईंचं घर आहे. नेहमी जेव्हा जातो येतो त्या घरावरनं नेहमी पाहताना नमस्कार करतो आणि पहिला विचार करतो की एका फ्लोअरवरती, एका मजल्यावरती भारतातली संगीत सृष्टीची जवळपास 20-22 हजार गाडी आहेत. मला वाटत नाही असं कुठे जगात अशी कुठची इमारत असेल किंवा एखादी कुठची जागा असेल. मी नेहमी या दिदींचा आणि आशाताईंचा ज्यावेळेला मी विचार करतो, त्यांच्या गाण्याचा विचार करतो, आणि मी जे स्कूल ऑफ आर्टचा असल्यामुळे आणि आपल्यापैकी अनेकांना ही गोष्ट माहिती असेल, मी दिदींची आणि आशाताईंची बरोबरी ही जर कोणाची करायचीच ठरवली तर ती लिओनार्दो दी विंची आणि मायकेल एंजेलो यांच्या बरोबरच करता येईल, दुसऱ्या कोणाबरोबर करता नाही.